गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज असलेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी वज्रमूठ असलेल्या फोटोसोबत लढा अशा आशयाची पोस्ट केलेली आहे आणि त्यामुळे ते कोणाविरुद्ध लढा उभारणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। एकदा तरी राज ठाकरेंना आघाडीच्या व्यासपीठावर बोलवून दाखवा असं विनोद तावडे यांनी म्हटलेलं आहे। आगामी लोकसभा निवडणूक न लढवता भाजप विरोधात प्रचार करणार असल्याचं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केलं होतं। त्यावरून तावडेंनी पलटवार केलाय। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सेना भाजपनं पुन्हा एकदा हिंदुत्वाचं काठ टाकलंय तर दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी मात्र जैन काठ टाकत सेनेसमोर मोठं आव्हान उभं केलंय। स्मृती इराणींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी जयदीप कवाडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। रात्री त्याला अटक झाली आणि जामिनावर सुटकाही झालेली आहे। काँग्रेसच्या प्रचार सभेत बोलताना त्यांनी संविधान बदलणं हे नवरे बदलण्या इतकं सोपं नाही अशा शब्दात स्मृती इराणींवर खालच्या पातळीत टीका केली होती। भाजपचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना ट्रोलचा सामना करावा लागला। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शिवाजी गाडे यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहताना सुजय विखेंनी पोस्ट दिल्याचा फोटो व्हायरल झाला आणि यावरून त्यांच्यावर सोशल मीडियावर टीका होतीये। हिंदुस्थान निर्माण दल या पक्षाच्या वतीनं बाबा महाराज हंस यांनी 2,500ची नाणी जमा करून जळगाव लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। ही नाणी मोजताना कर्मचारी चांगलेच घामाघूम झाले। वारकरी संप्रदाय आणि भाविकांकडून मला पाठिंबा मिळत असून लोकसभेची निवडणूक मी जिंकणार असा दावा हंस यांनी केलेला आहे। गडचिरोली चिमूर क्षेत्राचे भाजप उमेदवार अशोक नेते हे अध्यक्ष असलेल्या शिवकृपा सहकारी सोसायटीच्या ठेवीदारांनी पैशांसाठी कुरखेडा इथल्या प्रचार कार्यालयात धुडगूस घातला। ऐन निवडणुकीच्या दिवसात झालेल्या या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल होतोय। पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला आहे। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राज्यातील त्यांच्या प्रचाराचा प्रारंभ आज नागपुरातून करणार आहेत। अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राज्यात होणाऱ्या राहुल गांधींच्या पहिल्या सभेकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। काँग्रेसने निवडणूक जाहीरनाम्यात देशद्रोहाचे कलम मागे घेण्याचं आश्वासन दिलंय। त्यांच्या या घोषणेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सडकून टीका केली आहे। भारत तेरे तुकडे होंगे ही घोषणा देणारे, तिरंगा जाळणारे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं विद्रुपीकरण करणाऱ्यांबाबत काँग्रेसला सहानुभूती आहे। भारताचं संविधान न मानणाऱ्यांनाही वाचवण्याचं आश्वासन काँग्रेसनं दिलंय। काँग्रेसचं घोषणापत्र हे ढकोसला पत्र असल्याची टीका त्यांनी केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांवर टीका केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आजकाल झोप येत नाही। त्यांची झोप तिहार जेलवर अवलंबून आहे। तिहार जेलच्या आत जो गेलाय तो काही बोलेल का हा प्रश्न त्यांना छळतो आहे। सर्व गोष्टी लवकरच बाहेर येतील असा सूचक इशाराच मोदींनी दिलाय।